नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डक्का. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पूर्णपणे कोंडी झालेली दिसते. ट्रम्प पूर्णपणे एकाकी पडलेले दिसतात. नाटो देशांनी ट्रम्प यांची साथ सोडलेली आहे. देशात विरोधी बाकावर बसणारे डेमोक्रॅट्स ट्रम्प यांच्या धोरणाची पिसं काढतच होते. आता त्यांच्या समर्थकांनी सुद्धा त्यांच्या विरोधात आघाडी उघडलेली दिसते. नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे डायरेक्टर जो केंट यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. केंट हे कट्टर ट्रम्प समर्थक होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे ट्रम्प यांना जबरदस्त धक्का बसलेला आहे. मेक अमेरिका ग्रेट अगेन आणि अमेरिका फर्स्ट या ट्रम्प यांच्या धोरणाची मोहिनी अनेक अमेरिकन्सवर पडली होती. तशी ती जो केंट्स यांच्यावर पडली होती. ते ट्रम्प यांचे कडवे समर्थक बनले होते. परंतु इराण युद्धाच्या प्रकरणामध्ये ट्रम्प यांनी जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेची लक्तरं जो केंट यांनी त्यांच्या राजीनामा पत्रामध्ये काढलेली आहेत. इराणचं युद्ध जसं जसं लांबत चाललेलं आहे तसं तसं ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध होताना दिसतोय. अनेक सामरिक तज्ज्ञ ट्रम्प यांच्या धोरणाबद्दल नापसंती व्यक्त करतायत आणि ट्रम्प यांच्यावर अशी टीका करतायत की ट्रम्प यांनी इराणवर हल्ला तर केला परंतु त्यांच्याकडे माघारीची यशस्वी योजना नाहीये. ट्रम्प यांनी हे युद्ध जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांच्याकडे ठोस रोडमॅप नव्हता, स्पष्ट उद्दिष्ट नव्हती आणि उद्दिष्टांबाबत ट्रम्प सतत घुमजाव करतायत असा या सामरिक तज्ज्ञांचा आक्षेप आहे. म्हणजे विरोधकांचा एकूण सूर जर लक्षात घेतला तर ट्रम्प हे युद्ध कशाला करतायत हे त्यांनाच ठाऊक नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच हे युद्ध ट्रम्प यांना जड जाताना दिसतंय. हे युद्ध सुरू करताना ट्रम्प असं म्हणाले होते की इराणने अण्वस्त्र जवळजवळ सज्ज करत आणलेली आहेत आणि इराणच्या क्षेपणास्त्रांचा थेट अमेरिकेला धोका आहे. अमेरिकेची जी गुप्तचर यंत्रणा आहे त्या यंत्रणेला ट्रम्प यांचा हा दावा सुरुवातीपासून मान्य नव्हता. आता जो केंट यांनी नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवलेले दिसतं. ते असं म्हणतात की इराणकडून अमेरिकेला कधीच तात्काळ धोका नव्हता आणि ट्रम्प यांनी हे जे युद्ध सुरू केलेलं आहे त्या युद्धाच्या मागे इस्रायलचा दबाव आहे. अमेरिकेमधल्या एका खूप मोठ्या लॉबीचा दबाव आहे आणि त्या लॉबीच्या दबावाखाली ट्रम्प यांनी हे युद्ध अंगावर घेतलेलं आहे. जो केंट हे अत्यंत महत्वाच्या पदावर कार्यरत होते परंतु एकूण अमेरिकेचा जर विचार केला तर हे तसं काही फार मोठं पद नाहीये. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या ज्या प्रमुख आहेत इंटेलिजन्स चीफ तुलसी गबाड यांचे जो केंट हे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. सुरुवातीला ते स्पेशल फोर्समध्ये होते. स्पेशल फोर्समधून नंतर ते काउंटर टेररिझम आणि इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये गेले आणि तिथे सुद्धा त्यांनी अत्यंत उत्तम असं काम केलं. आपल्या कामाचा ठसा निर्माण केला. अमेरिकेमध्ये जेव्हा ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर त्यांनी घोषणा केली होती की मेक अमेरिका ग्रेट अगेन, अमेरिका फर्स्ट. आणि ट्रम्प यांच्या या ज्या घोषणा आहेत त्याची भुरळ, त्याची मोहिनी अनेक अमेरिकी नागरिकांवर पडली होती आणि जो केंट त्यातलेच एक होते. ते रिपब्लिकन पक्षामध्ये सहभागी झाले, त्यांनी निवडणूक लढली. जो केंट हे कर्तबगार होते. डोनाल्ड ट्रम्प यांची नजर त्यांच्यावर पडली आणि ट्रम्प यांनी त्यांना नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचं डायरेक्टर पद बहाल केलं. आता जो केंट यांनी राजीनामा दिलेला आहे परंतु या राजीनाम्यानंतर गुप्तचर यंत्रणेच्या ज्या प्रमुख आहेत इंटेलिजन्स चीफ तुलसी गबाड यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. कधी काळी तुलसी गबाड यांची जी भूमिका आहे ती जो केंट यांच्या भूमिकेप्रमाणेच होती. तेव्हा त्या डेमोक्रॅट पक्षामध्ये होत्या. आता जो केंट यांनी राजीनामा दिल्यानंतर तुलसी गबाड यांना त्याच्यावर बोलणं भाग होतं. खरं तर हे युद्ध सुरू झाल्यानंतर तुलसी गबाड यांनी मौन धारण केलं होतं. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं विधान येत नव्हतं. परंतु जो केंट यांच्या राजीनाम्यानंतर मात्र तुलसी गबाड बोललेले आहेत. ते असं म्हणाले की इराणकडून अमेरिकेला तातडीचा धोका आहे की नाही हे ठरवण्याची जबाबदारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे. गुप्तचर यंत्रणेचं काम त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं हे आहे आणि त्या माहितीच्या आधारे निर्णय घेणं हे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांचं काम आहे. गबाड यांची प्रतिक्रिया तर आली परंतु या प्रतिक्रियेमध्ये ना त्यांनी जो केंट यांचं नाव घेतलं ना डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचं ठामपणे समर्थन केलेलं दिसतं. म्हणजे नरोवा कुंजरोवा अशा प्रकारची भूमिका तुलसी गबाड यांनी घेतलेली आहे. त्यांचं जे विधान आहे ते अत्यंत सपाट आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये मिरची सुद्धा नाहीये, ज्याच्यामध्ये मसाला सुद्धा नाहीये, ज्याला अत्यंत सपक अशा प्रकारचं म्हणतात अशा प्रकारचं हे विधान आहे. या विधानामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचं कुठेही जोरदार समर्थन दिसत नाहीये किंवा जो केंट जे काही म्हणाले ते चुकीचं आहे असं सुद्धा तुलसी गबाड म्हणालेलं नाहीये. तुलसी गबाड यांच्या विधानामध्ये कुठेही ट्रम्प यांचं खंबीर समर्थन मिळत नाही. त्याचं कारण त्यांच्या इतिहासामध्ये आहे. तुलसी गबाड कधी काळी डेमोक्रॅटिक पक्षामध्ये होत्या आणि त्या पक्षामध्ये असताना त्यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेवर जबरदस्त टीका केली होती. तिखट जाळ टीका केली होती. तुलसी गबाड 2019-2020च्या दरम्यान सातत्याने ट्रम्प यांच्या युद्धनीतीबद्दल बोलत होत्या. त्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या विरोधात बोलत होत्या. त्यांनी असं म्हटलं की ट्रम्प यांच्याकडे परराष्ट्र धोरणाच्या बाबत दूरदृष्टीचा पूर्णपणे अभाव आहे आणि हा अभाव आपल्या देशाला इराण युद्धाच्या दिशेने नेतोय. ट्रम्प यांच्या दबावामुळे इराणला आपला आण्विक कार्यक्रम
रेटायला संधी मिळते आणि ट्रम्प यांनी जे काही निर्णय घेतलेले, जी काही भूमिका घेतलेली आहे ती सौदी आणि इस्रायलच्या दबावाखाली घेतलेली आहे. बेंजामिन नेतन्याहू यांना खुश करण्यासाठी घेतलेली आहे. ट्रम्प यांच्या एकूण धोरणामध्ये अमेरिका फर्स्ट कुठेही दिसत नाहीये असंही त्या म्हणाल्या होत्या. पुढे जाऊन त्यांनी एक मुलाखतीमध्ये विधान केलं होतं. हे विधान अत्यंत रंजक आहे, अत्यंत महत्वाचं आहे आणि ते प्रत्यक्षात येताना आज दिसतंय. तुलसी गबाड असं म्हणाल्या होत्या की जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर याच्यापूर्वी इराक आणि अफगाणिस्तानच्या विरोधात जी युद्ध झाली ती युद्ध म्हणजे एखाद्या पिकनिक सारखी वाटतील. म्हणजे 7 वर्षापूर्वी तुलसी गबाड यांनी जी भूमिका घेतली होती तशीच्या तशी भूमिका आज जो केंड घेताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर तुलसी गबाड यांनी जो केंड यांच्यावर कोणत्याही प्रकारे टीका केलेली आपल्याला दिसत नाहीये. कारण तुलसी गबाड सुद्धा याच मताचे आहेत. 7 वर्षापूर्वी अशा प्रकारची मतं त्यांनी अत्यंत खंबीरपणे मांडली होती. नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचं डायरेक्टर पद बहाल करताना ट्रम्प यांनी जो केंड याच्याबद्दल एक विधान केलं होतं आणि ते जे विधान आहे ते केंट यांचा गौरव करणारं होतं, त्यांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करणारं होतं. ट्रम्प असं म्हणाले होते की जो केंट यांनी हे पद स्वीकारल्यानंतर अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आमची मदत करावी. तेच केंट आता ट्रम्प यांच्या विरोधात अत्यंत जळजळीत अशा प्रकारची टीका करताना दिसत आहेत. केंट यांनी त्यांच्या राजीनामा पत्रामध्ये असा ठपका ठेवलेला आहे की इस्रायलच्या आणि अमेरिकेतल्या एका शक्तिशाली लॉबीच्या दबावाखाली ट्रम्प यांनी हा युद्धाचा निर्णय घेतलेला आहे. त्या लॉबीचं त्यांनी नाव घेतलेलं नाही, परंतु बहुधा ते तेल लॉबी किंवा शस्त्र लॉबीकडे अंगुली निर्देश करत असावेत. ते असं म्हणतात की वरिष्ठ इस्रायली अधिकारी आणि अमेरिकेतल्या काही मीडियाच्या नादाला लागून ट्रम्प यांनी अमेरिकेला युद्धामध्ये लुटलेलं आहे. योगायोग हा नाहीये की आज जो केंट जे काय म्हणतायत ते 7 वर्षापूर्वी तुलसी गबाड म्हणाल्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका सुद्धा दुसऱ्या टर्ममध्ये याच्यापेक्षा वेगळी नव्हती. इराक आणि अफगाणिस्तान युद्धामध्ये पाय अडकवून अमेरिकेने खूप मोठी चूक केली आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला वारंवार सांगितलेलं आहे. इराक युद्धाच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अत्यंत गाजलेलं आहे. इराक वॉर वॉज अ बिग फॅट मिस्टेक हे डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान आहे. म्हणजे आज कोणाला विश्वास बसणार नाही इराण युद्ध करणारे डोनाल्ड ट्रम्प या डोनाल्ड ट्रम्प यांनीच अशा प्रकारचं विधान केलं आहे का. अफगाणिस्तान युद्धाच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान आहे वी आर ब्रिंगिंग अवर सोल्जर बॅक होम, वी आर एंडिंग दीज एंडलेस वॉर्स. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प जेव्हा दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले तेव्हा त्यांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता अमेरिकेचं डळमळणारं अर्थकारण आणि त्यांनी अमेरिकी जनतेला आश्वासन दिलं की अमेरिकेच्या अर्थकारणाची ही जी डळमळणारी गाडी आहे ती पुन्हा एकदा रुळावर आणेन. त्यांनी घोषणा दिली की मेक अमेरिका ग्रेट अगेन. अर्थकारण हे त्यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी होतं आणि त्यांचा संपूर्ण प्रचार याच मुद्द्यावर आधारित होता. कारण त्यांना माहिती होतं की युद्धखोरी अमेरिकेला परवडणारी नाहीये. आत्ताचं जे अर्थकारण आहे त्या अर्थकारणामध्ये युद्धखोरी ही अमेरिकेसाठी चैन ठरू शकेल. दीर्घकाळ रेंगाळणारं युद्ध म्हणजे अर्थकारणाची बर्बादी, एंडलेस वॉर म्हणजे पैशाची बर्बादी. म्हणजे एखादा माणूस चुकून खड्ड्यात पडतो इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याला समोर दिसतंय की खड्डा आहे तरी सुद्धा तो खड्ड्यात उडी मारतो. त्याला समोर दिसतंय की सापळा आहे परंतु त्या सापळ्यामध्ये तो चालत आत जातो आणि समोर एखादा सिंह त्याची वाट बघतोय. डोनाल्ड ट्रम्प यांची परिस्थिती नेमकी अशीच झालेली आहे. इराण युद्ध आता त्यांना जड जाताना दिसतंय. इराण युद्धामध्ये अमेरिकेचा पाय आता पूर्णपणे फसलेला दिसतोय, अडकलेला दिसतोय. इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद केलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या जगाच्या अर्थकारणावर परिणाम होतोय. अमेरिका सुद्धा या परिणामातून सुटलेला नाहीये. नाटो देशांची त्यांनी मदत मागितली की हॉर्मुझचा जो तिढा आहे तो सोडवण्यासाठी नाटो देशांनी सुद्धा आपलं नौदल पाठवावं. नाटो देशांनी अत्यंत स्पष्टपणे नकार दिलेला आहे, जाहीरपणे नकार दिलेला आहे. म्हणजे अगदी कानात सांगायचं तसं नाही केलेलं आहे. म्हणजे ट्रम्पना त्यांनी सांगितलं नाही हो आम्हाला पाठवणं शक्य नाहीये. त्यांनी सांगितलं की जमणार नाही. ट्रम्प यांची परिस्थिती अशी आहे की त्यांनी चीनला सुद्धा मदतीची हाक दिली, चीनकडे मदतीची याचना केली. चीनने साफ दुर्लक्ष केलेलं आहे. चीनने मदत तर केली परंतु ती अमेरिकेला नाही. चीन मदत करतोय इराणला. आधीच इराक आणि अफगाणिस्तान युद्धामुळे अमेरिकी अर्थकारणाचा बोऱ्या वाजला होता. अमेरिकेवर आज $38 ट्रिलियन कर्जाचं ओझं आहे. अफगाणिस्तानमध्ये 2 ट्रिलियन खर्च झाले, इराकमध्ये 2 ट्रिलियन खर्च झाले. आता सध्या जे खाडीमध्ये युद्ध सुरू आहे त्या युद्धामध्ये दररोज 1 ते 2 बिलियन खर्च होत आहेत आणि हा जो आर्थिक ताण आहे तो अमेरिकेला परवडणारा नाहीये. जो आकडा मी तुम्हाला सांगितला 1 ते 2 बिलियन तो फक्त एका दिवसाचा खर्च आहे आणि प्रत्यक्ष खर्च आहे. म्हणजे बाकीचे किडूक मिडूक खर्च याच्यामध्ये जोडलेले गेलेले नाहीयेत, ज्याला अप्रत्यक्ष खर्च म्हणतात. ट्रम्प यांनी त्यांचे सहकारी देशाला सांगण्याचा प्रयत्न करतात की हे युद्ध आम्ही लवकरात लवकर संपवू, परंतु त्याचं चिन्ह दिसत नाहीये. IRGCने स्पष्ट केलेलं आहे की हे युद्ध तेव्हाच संपेल जेव्हा आम्हाला ते संपवायचं असेल. हे युद्ध कधी संपणार हे आम्ही ठरवणार आहोत.
म्हणजे ट्रम्प यांची जबरदस्त कोंडी झालेली आहे. एका बाजूला नाटो देशांनी पाठ फिरवलेली आहे, दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे नेते बंडाचा झेंडा फडकवताना दिसत आहेत. जो केंडी यांच्याबद्दल म्हटलं मी, ते फार महत्वाच्या पदावर होते, परंतु ते फार मोठं पद नाहीये. परंतु जो केंडी यांचा जो राजीनामा आहे तो शेवटचा राजीनामा असण्याची शक्यता नाहीये. हे युद्ध जर आणखी काही काळ लांबलं तर आणखी काही राजीनामे येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुका आहेत. इराण युद्धामध्ये जर ट्रम्प यांचं तोंड काळं झालं तर या मध्यावधी निवडणुकांमध्ये सुद्धा ते अधिक काळं होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता जर काळीमा फासला जाणार असेल तर मध्यावधी निवडणुकीमध्ये ट्रम्प यांच्या तोंडाला डांबर फासलं जाईल अशा प्रकारची शक्यता आहे. आणि त्यामुळे ट्रम्प या पेचातून सुटण्यासाठी प्रचंड धडपड करतायत, परंतु सुटण्याची कोणती चिन्ह दिसत नाहीयेत असं चित्र सध्या तरी दिसते आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे दुसऱ्यांदा आली तेव्हा त्यांचे हात अक्षरशः आकाशाला टेकले होते. अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा त्यांचा तुरा होता. आणि ट्रम्प ज्याचा त्याचा अपमान करत सुटलेले. त्यांनी सुरुवात केली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यापासून. झेलेन्स्कींचा त्यांच्या कपड्यावरून ट्रम्प यांनी जबरदस्त अपमान केला. त्याच्यानंतर युरोपियन देशांचा त्यांनी अपमान केला. युरोपियन देशांचे नेते रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भात जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये त्यांची भेट घ्यायला आले होते तेव्हा एखाद्या शाळा मास्तराच्या थाटामध्ये ट्रम्प यांनी या सगळ्या राष्ट्राध्यक्षांची हजेरी घेतली आणि त्यांना बसवलं सुद्धा तसंच. म्हणजे ट्रम्प असे समोर एका चेअरवर बसलेले आहेत आणि बाकी सगळे सर्वसामान्य लोक चहा प्यायला त्यांच्या समोर बसतात ना, त्या प्रकारे युरोपियन देशांचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या समोर बसले होते. कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा उल्लेख ते कॅनडाचा गव्हर्नर अशा प्रकारे करायचे आणि कॅनडाचा उल्लेख तर त्यांनी अमेरिकेचं 51वं राज्य अशा प्रकारे केला होता. अलीकडेच म्हणजे काल परवा त्यांनी व्हेनेझुएलाचा उल्लेख अशा प्रकारे केलेला आहे की व्हेनेझुएला हे अमेरिकेचं 51वं राज्य बनतंय का क्वेश्चन मार्क. म्हणजे ट्रम्प सगळ्यांचाच अपमान करत होते, सगळ्यांचीच खिल्ली उडवत होते, कुणाच्याही बद्दल काही फाजील विधान करत होते. अनेकदा त्यांना उत्तर मिळायचं, परंतु बरेचदा लोक निमूटपणे सहन करायचे, कारण तेव्हा समोरची व्यक्ती कोंडीत अडकली होती आणि ट्रम्प तमाशा बघत होते. आता काय झालंय, ट्रम्प सापळ्यामध्ये अडकलेले आहेत आणि बाकीचे लोक त्यांची मजा घेत आहेत. म्हणजे नाटो देशांनी ज्या प्रकारे त्यांना फाट्यावर मारलेलं आहे, त्यांचं जे मदतीचं आव्हान होतं, म्हणजे विचार करा, अमेरिका म्हणजे जागतिक महासत्ता, अमेरिका म्हणजे जगातली आर्थिक आणि लष्करी महासत्ता, या महासत्तेचा प्रमुख तुमच्याकडे मदतीची मागणी करतोय आणि त्याला अत्यंत बेदरकार अशा प्रकारची उत्तरं दिली जात आहेत, अत्यंत कडवट अशा प्रकारची उत्तरं दिली जात आहेत. ट्रम्प यांना हे सगळं झेलावं लागतंय. चीनने तर उत्तर देण्याची सुद्धा चीनला गरज वाटली नाही, त्यांनी साफ दुर्लक्षच करून टाकलं. आता खरं तर इराण युद्धामुळे सगळं जग अडचणीत आहे, परंतु या युद्धामुळे ट्रम्प अडचणीत आलेले आहेत याचा आनंद जगातल्या अनेक देशांना आहे, अनेक देशाच्या राष्ट्रप्रमुखांना आहे. सगळे लोक मजा घेत आहेत की ट्रम्प अडकलेले आहेत, ट्रम्प विनवण्या करतायत आणि सगळं जग त्यांना फाट्यावर मारतंय. या गोष्टीचा जगातल्या अनेक नेत्यांना निश्चितपणे जबरदस्त आनंद आहे, असुरी आनंद ज्याला म्हणतात, त्या प्रकारचा आनंद जगातल्या अनेक नेत्यांना झाला असेल. विशेषतः ते नेते ज्यांचा ट्रम्प यांनी वारंवार पाणउतारा करण्याचा प्रयत्न केला, ज्यांचा वारंवार अपमान केलेला आहे, ती सगळी मंडळी आता ट्रम्प यांची मजा बघतायत आणि ट्रम्प मात्र अत्यंत केविलवाणे, दीनवाणे अशा प्रकारचे दिसू लागलेले आहेत. पंचतंत्रातली एक प्रसिद्ध गोष्ट आहे, पोटभर जेवण केलेला एक सिंह त्याच्या गुहेमध्ये शांतपणे झोपलेला आहे. सिंह झोपला हे बघून उंदराला चेव येतो, त्या सिंहाच्या अंगाखांद्यावर खेळू लागतो. अचानक सिंहाची झोपमोड होते, तो त्या उंदराला आपल्या पंजामध्ये पकडतो, परंतु तो दीनवाणा उंदीर सिंहाला विनंती करतो की मी एवढासा आहे, मला खाऊन तुझं पोट सुद्धा भरणार नाही, मला जीवनदान दे, भविष्यामध्ये कधी काळी मी तुझ्या उपकाराची परतफेड करेन. सिंहाचं पोट भरलेलं असतं, तो त्या उंदराला कशाला खातो, तो म्हणतो जा, मी तुला प्राणदान दिलं. उंदीर आनंदाने निघून जातो आणि एक दिवशी तो सिंह जेव्हा एका शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकतो तेव्हा उंदीर आपल्या उपकाराचे पांग फेडतो, ते जाळं कुरतडतो आणि वनराज सिंहाला मुक्त करतो. गोष्ट पंचतंत्रातली आहे, त्यामुळे ती डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐकली असण्याची शक्यता अजिबातच नाहीये. जर ऐकली असती तर त्यांचं भलं झालं असतं. आकाराने छोटे असलेले देश सुद्धा आपली मदत करू शकतात हे त्यांच्या लक्षात आलं असतं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी कधी माज अहंकार दाखवला नसता. आज तोच माज उतरताना दिसतोय आणि सगळं जग आनंदाने डोनाल्ड ट्रम्प यांची परिस्थिती बघतोय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या परिस्थितीसाठी संस्कृतमध्ये बहुधा एक सुभाषित कोणीतरी सांगितलेलं आहे, कालाय तस्मै नमः, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात समय बडा बलवान. तर बलवान काळाने डोनाल्ड ट्रम्प यांची परिस्थिती अत्यंत वाईट केलेली आहे, केविलवाणी केलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.